पिंपळगाव बसवंत उद्योग भवनने जपला स्वच्छतेचा वारसा. नगर परिषदेकडून उपक्रमाचे कौतुक. शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या ध्येयाने काम करणाऱ्या नगर परिषदेला आता स्थानिक पातळीवरही मोठं यश मिळताना दिसत आहे. येथील उद्योग भवन इमारतीने स्वच्छतेचा एक नवा आदर्श निर्माण केला असून या परिसरातील शिस्त आणि नियोजनाचे सर्वत्र कौतुक होते आहे. उद्योग भवन कार्यकारिणीच्या पुढाकारामुळे हा परिसर आता शहरवासियांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो आहे. उद्योग भवनने स्वच्छतेचा जो आदर्श समोर ठेवला आहे तो कौतुकास्पद आहे. शहरातील इतर सोसायट्यांनी सुद्धा त्याचे अनुकरण करावे. अशा विधायक उपक्रमांना नगर परिषदेचे नेहमीच पूर्ण सहकार्य राहील असं नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग भवनचे अध्यक्ष भीमराव काका जंगम, उपाध्यक्ष प्रितेश छाजेल, सचिव ॲडव्होकेट जनार्दन देवरे यांनी केलं. यावेळी शैलेश कलंत्री पटेल, कदम, संदेश गोसावी, C.A. पवार, दवंगे, झुटे, अक्षय आहेर, सागर पवार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्योग भवनमध्ये जेवढे गाळ्या आहेत त्या हिशोबाने त्याची मॅनेजमेंट करून जे डेव्हलपर आहेत त्यांनी इथे 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग ची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. 4 व्हीलर पार्किंगला वेगळी जागा आहे, 2 व्हीलर पार्किंगला वेगळी जागा केलेली. तसेच पावसाचं पाणी वाहून जाण्याकरता चॅनल्स टाकून गटरची सिस्टीम पूर्णपणे व्यवस्थित केलेली आहे. साफसफाई करता इथे एक वेगळा माणूस नेमलेला आहे, त्यामुळे पूर्ण कॉम्प्लेक्सची साफसफाई ही व्यवस्थित असते आणि सगळ्यांनी बोर्ड वगैरे व्यवस्थित आणि लावायचे. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सचं इलिव्हेशन खराब होणार नाही या हिशोबाने डेव्हलपर कायम येऊन चेक करतात आणि बोर्ड वगैरे सगळ्यांच्या एका लाईनीत लागले पाहिजे आणि कोणीही बेशिस्तपणे वागून कॉम्प्लेक्सचं आउटर इलिव्हेशन खराब होणार नाही त्या हिशोबाने ते पूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवतात आणि सगळ्या कॉम्प्लेक्सनी ही व्यवस्था आणि ही गोष्ट पुढे घेऊन जावी का ज्याने सर्व कॉम्प्लेक्स व्यवस्थित आणि सुंदर होतील. कॉम्प्लेक्स सुंदर झाले तर तो एरिया सुंदर होईल, एरिया सुंदर झाला तर आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर होईल. तर सगळ्यांनी एक डेव्हलपर म्हणून पण सगळ्यांनी जबाबदारी घ्यावी. तसेच जे सभासद आहेत प्रत्येक सोसायटीचे, प्रत्येक कॉम्प्लेक्सचे, त्यांनी सगळ्यांनी ही जबाबदारी स्वतःची समजावी का जेणेकरून पूर्ण गाव, पूर्ण कॉम्प्लेक्स, पूर्ण आपलं शहर हे व्यवस्थित, साफ, सुंदर आणि स्वच्छ दिसेल. आम्ही सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक आम्ही सर्वांनी या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर उद्योग भवन येथे भेट दिली. इथे भेट दिली असताना आम्हाला इथली जी शिस्त आहे, जी पार्किंगची असेल, 4 व्हीलर पार्किंग असेल, 2 व्हीलर पार्किंग असेल, इथली स्वच्छता, इथली अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम अत्यंत सुंदर आणि आपल्या सर्व पिंपळगावकरांच्या दृष्टीनं महत्त्वाची अशा प्रकारची एक व्यवस्था या भवनामध्ये या ठिकाणी केलेली आहे. सर्व जे गाळाधारक आहेत ते स्वतः या शिस्तीचं पालन करतात. इथे जे ग्राहक येतील त्यांना सुद्धा या शिस्तीचं पालन करायला लावून गाड्या व्यवस्थित पार्क करायला लावतात, स्वच्छता ठेवायला लावतात. जे पिंपळगावकर असतील, पिंपळगाव नागरिक असतील आणि पिंपळगावमध्ये जे कॉम्प्लेक्स असतील त्यांनी सुद्धा या उद्योग भवनाचा खऱ्या अर्थाने एक आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. मग ती स्वच्छतेच्या संदर्भात असेल आणि विशेष करून पार्किंगच्या संदर्भामध्ये मी पिंपळगावातील सर्व व्यावसायिकांना आवाहन करेल की खऱ्या अर्थानं पिंपळगावमध्ये तसे बघितलं तर पार्किंगची व्यवस्था नाही, परंतु आपण चिंचखेड रस्त्याला पार्किंगची व्यवस्था नगर परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे. आपण तिथं बोर्ड पण लावलेला आहे, परंतु बरेच नागरिक रस्त्यावर गाड्या लावणं असेल, कुठेतरी गाडी आडवी तिडवी लावून मग ती ट्रॅफिकला पण समस्या निर्माण होते, जेणेकरून निफाड फाटा पण ट्रॅफिक जाम होते. मी सर्व नागरिकांना असेल, कॉम्प्लेक्सवाल्यांना असेल, दुकानदारांना आवाहन करतो की आपण जी पार्किंगची व्यवस्था चिंचखेड रस्त्याला केलेली आहे, आपण ग्राहकांना विनंती करावी की आपण गाडी कमीत कमी त्या पार्किंगमध्ये नेऊन त्या ठिकाणी लावावी, जेणेकरून किती वेळ गाडी त्या ठिकाणी लागली आणि आपली खरेदी करण्यासाठी वेळ जरी लागला तरी तो चालेल, जेणेकरून दुसऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही, ट्रॅफिक पण जाम होणार नाही असं आवाहन मी करतो. आणि जे कॉम्प्लेक्स असेल खऱ्या अर्थानं उद्योग भवनामधील हा जे आदर्शवत त्यांनी सिस्टीम लावली आहेत, बोर्डसुद्धा ते आता एकसारखे करतायत की जेणेकरून एक सुंदर कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी ते तयार होईल, ती कॉम्प्लेक्स दिसेल अशा प्रकारचे एक आदर्शवत हे भवन या ठिकाणी आहे. सर्व पिंपळगावातील कॉम्प्लेक्स धारकांना आवाहन करतो की आपण या कॉम्प्लेक्सचा एक आदर्श त्या ठिकाणी घ्यावा आणि तशा प्रकारे पुढील आचरण आपण करावं हे आवाहन मी नगर परिषदेतर्फे करतो. धन्यवाद.